सर्व भीमसैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। भावांनो, मी सतत माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दर्शवत असतो की एआय जे आहे हे फार धोकादायक आहे। सतत मी व्हिडिओमध्ये सांगत असतो की एआय जे आहे हे धोकादायक आहे आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये एआयच्या माध्यमातून तुम्ही विचार करू शकत नाही असे व्हिडिओ किंवा फोटो आपण तयार करू शकतो। आणि ह्याच एआयचा दुरुपयोग करून काही भडवे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं विटंबना करण्यासाठी घाणेरडे पोस्ट बनवून इंस्टाग्राम व सोशल मीडियावरती अपलोड करत असतात। आता भावांनो, तुम्हाला मी काही व्हिडिओमध्ये दर्शवलं होतं की काही नालायक भडवे जे आहेत हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे घाणेरडे पोस्ट तयार करून इंस्टाग्रामवरती अपलोड करतात। त्यातलाच हा एक मुद्दा आहे। तर भावांनो, आता मुद्दा असा की लकी राजपूत ह्या नावाचा मुलगा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराणा प्रताप याचा एआयच्या माध्यमातून फाईट करताना व्हिडिओ दर्शवितो आणि तो इंस्टाग्रामवरती अपलोड करतो। आणि एवढंच नव्हे तर त्यामध्ये लिहितो सुद्धा की राजपूत ने आंबेडकर को नचवाया, अशी घाणेरडी टिप्पणी करतो हा मूर्ख व्यक्ती। पण भावांनो, अशा नालायक लोकांचा आंबेडकरी समाज सतत विरोध करत असते आणि यांना कायद्याचा चोप देत असते। पोलीस प्रशासन जरी यांच्यापर्यंत पोहोचले नाही लवकर तरी आपला आंबेडकर समाज अशा नालायक व्यक्तींना तपास करून यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत असते। तर भावांनो, हा जो लकी राजपूत आहे या भाडखौजानी व्हिडिओ काय अपलोड केला हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय। भावांनो, तुम्ही जो हा व्हिडिओ बघितला हा घाणेरडा व्हिडिओ एआयच्या माध्यमातून तयार करून हा लकी राजपूत जो युवक आहे यांनी इंस्टाग्रामवरती अपलोड केला होता। पण सांगण्याचा मुद्दा हाच की अशा गुन्हेगारापर्यंत पोलीस प्रशासन लवकर पोहोचत नाही, पण आमचा आंबेडकरी समाज, आमचे आंबेडकरी कार्यकर्ते अशा लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचते और यांना भीमटोला मिळतो। तर भावांनो, ह्या नालायक व्यक्तीने एआयच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामवरती अपलोड केला, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना केली व समस्त आंबेडकरी समाजाचा तपास करत होते। आणि तपास मिळाल्यानंतर याची काय दुर्दशा होते हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। तर भावांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये जसं बघितलं लकी राजपूत यांनी जो व्हिडिओ अपलोड केला होता याचा परिणाम त्याला भोगावा लागलाय व अशा कुत्र्यांचा आम्ही सदैव इलाज करत राहू जे कुत्रे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करत असतील। तर भावांनो, तुमच्या आसपास जरी असे कुत्रे असले तर त्यांचा इलाज झाला पाहिजे। यावरती तुमचं व्यक्तिमत्व काय आहे हे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान।